आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतनं लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत। खूप बहिणीला पैसे आलेले नाही आहेत, तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही वाढवून देणार आहोत। तर 11वा हप्ता झाला, 12वा हप्ता आला, हप्ते आले, आता 12वा हप्ता आला तरी पण आम्हाला अजून 2100 रुपये हप्ता जमा झालेला नाही। तर बँकेत जाऊन तुम्ही महिलांना काही मोबाईल नंबर जरी गेलेला असाल त्यावर नंबर आला असेल, कॉल करून तुम्ही पैशाची माहिती करून घेऊ शकता। बँक नाही तर मोबाईल नंबर जाहीर असेल तर तुमचा बँक तुम्हाला मेसेज येऊन जाईल फॉर्मचा, किंवा झेरॉक्स किंवा पासबुक असेल ते बँकेमध्ये जाऊन जमा करून तुम्ही सर्व कागदपत्र क्लीन करून हे तुम्ही सर्व बँकांमध्ये देऊ शकतात। म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं नाव आहे, नंबर आहे, आधार कार्ड आहे, त्या बँकेमध्ये सर्व काही द्यायचं आहे। कारण की खूप काही जर अडचण येत असेल तर आता व्हेरिफिकेशन चालू झालं, व्हेरिफिकेशनमुळे खूप काही अडचण येत आहे। आपण पाहू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणीचे दादा अजित पवार यांनी देखील वादा करून ते टाकलेला आहे, पैसा वाटप सुरू झालेलं आहे। यामध्ये मागील पैसे असतील तर बहिणीला अजून मागील हप्ता भेटायचे नसेल तर ह्याच्यामध्ये भेटून जाईल। तर बघू शकता तुम्ही 12 हप्त्यामध्ये जे असतील तर मेचा आणि जूनचा हप्ता दोन्ही सुद्धा मिळू शकतो। लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता बाकी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। अजितदादा पवार घोषणा केलेली आहे की वरील एक हप्ता जरी बाकी असेल तर सर्व हप्ता तुमचा जमा होऊ शकतो। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतो तुम्हाला लाडकी बहीण योजना एकही हप्ता जर बाकी असेल, 2 हप्ता बाकी असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता। स्वतः अजितदादा पवार यांनी घोषित केलेले आहे, मागील सर्व हप्ता आम्ही जमा करून कमेंट करून मध्ये सांगू शकतो। आज राज्यातील शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या महिलांना पैसे वाटप होणार आहे। राज्यातील नावं आहेत ती जे आहेत 10 जिल्ह्यांची नावं, म्हणजे ती कोणकोणती कागदपत्र त्यांना लागणार या व्हिडिओच्या मध्ये आपण बघू शकता। तर 10 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केलेली आहे, आज सर्व महिलांना वाटप कंप्लीट होणार आहे। आता आपण जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। जिल्ह्यांची नावे जे आहेत ते पहिला चालू होतं, पहिलं म्हणजे नागपूर विभाग होऊन नागपूर विभाग जर पुढे झाला असेल आनंदाची बातमी, सर्व 10 जिल्ह्यांपैकी हा पहिल्यांदा जिल्हा येतो नागपूर विभाग। त्यानंतर गोंदिया विभाग येतो, वर्धा येतो, त्यानंतर जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। वर्धा आज पैसे वाटप होणार बघा, गोंदिया जिल्हा झाला, नाशिक झालं, पुढे आपण जाऊ धुळ्यातनं पण पुढे गेल्यानंतर दुसऱ्यापैकी पैसे वाटप होणार तिथे पण। त्याच्यानंतर जळगाव येतं, जळगाव नंतर संभाजीनगर येतं, संभाजीनगर विभागात पैसे आज वाटप होणार। बीड जिल्ह्यामध्ये पण आज पैसे, लातूर जिल्ह्यामध्ये पण आज पैसे, हिंगोली जिल्ह्यामध्ये पण आज पैसे वाटप होणार। जिल्ह्यांमध्ये कंप्लीट तिसरा विभाग आहे संभाजीनगर। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता कोकण विभागात रायगड आणि रत्नागिरी येथे, ठाणे 3 राज्यामधील विभाग येतात। तर 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी विभागात टोटल 6 विभाग, 6 जिल्ह्यांमध्ये 4थ्या विभागांमध्ये, यामध्ये 3 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार। तुम्ही या जिल्ह्यापैकी राहत असाल तर कमेंट करून सांगा। आता जे 4 नियमामध्ये कोणत्याही बहिणी बसत नसतील तर ते कोणकोणते नियम लागू केले आहेत महत्वाची बातमी ही, किंवा आपण 4 नियम आहेत ते पाहू शकता। प्रथम बघा, चौकशी आता सुरू झालेली आहे। चौकशीत आता सुरू झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांची जबाबदारी घेण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन स्वतः प्रथम चेक करणार आहे 4 चाकी गाडी आहे तुमच्या कुटुंबात की नावावर तुमच्या आहे। तात्काळ लाडकी बहिणींना अर्ज रद्द करण्यात येईल। तुमच्या घरामध्ये महिला लाभ असतील, सरकारी योजना घेत असतील, म्हणजे सरकार नोकरी किंवा ह्याला असतील कामाला, जर ते जर घेत असतील तर ते सुद्धा चेक केलं जाणार आहे। तुमच्या घरात शेती जास्त प्रमाणात असेल, म्हणजे प्लॉट वगैरे तुमच्या नावावर असतील, जास्त करून त्यांच्याकडे एक लॅपटॉप असणार आहे, त्या मोबाईल नंबर टाकून त्यानंतर लगेच ऍप्लिकेशन करून तुमचा रजिस्टर करून ते लगेच इथं फॉर्म रिजेक्ट केले जाणार आहेत। आधार कार्ड माध्यमातून त्यांना तुमचं नाव, प्रॉपर्टी किती आहे ऑनलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। ही अर्ज सुद्धा रद्द करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे। तर हप्ता तुमचा जमा होणार। तिसरी म्हणजे चौकशी, म्हणजे तुमच्या खात्यात सरकारी नोकरी किंवा घरामध्ये जेवढे पण लाभ घेत असतील त्या लाभ आता बंद होणार आहे, कारण लाडकी बहीण योजना सुरू आले, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा एक मोठा निर्णय
आपल्या हाताखाली सरकारने दिलेला आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये लाभ घेतला असेल तर अतिशय महत्वाची बातमी तुमच्यासाठी सांगत आहे. गव्हर्नमेंट सर्वंट यांना त्यांच्या सरकारच्या योजना असतात त्या राबवल्या जातात. ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी त्यांच्यासाठी लाभ भेटणार आहे. पाहिजे तर तिसरी चौथी आणि पद्धतशीरपणे चौकशी करून आपण हे महिन्याला 21 रुपये देणार आहोत. जर एका महिलांसाठी म्हणजेच उत्पन्न जर 20,000 पेक्षा जास्त असेल तर तुमची लाडकी बहीण योजना लाभ बंद होऊ शकतो. म्हणजे सरकारी नोकरी 2.5 लाखापेक्षा जास्त असेल उत्पन्न तुमचं तर वार्षिक तुम्हाला हे बंद होऊ शकतं. 2 लाखापेक्षा जर आत असेल म्हणजे 2.5 लाखापेक्षा आत असेल तर तुमच्या फॅमिलीला हे तुम्हाला मिळू शकतात. 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल तर वार्षिक उत्पन्न तुम्हाला मिळणारच आहे. तर चौथा म्हणजे बहिणी बँक अकाउंट पैसे जमा होत, अन्यथा पैसे जमा होणार नाही. तुमचा हप्ता जर हा तुमचा जमा झाला असेल तर नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि इथून पुढे जे जे निर्णय आम्हाला समजतील ते आम्ही कळवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून तुम्हाला करत आहोत. चला तर मग धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि तुमच्या जवळच्या फॅमिलीला, मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा. चला तर मग धन्यवाद. महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार की नाही, चला तर पाहूया. तर बहिणीला तुम्हाला 11वा हप्ता भेटला आहे तर 12वा हप्ता आता लवकरच भेटणार आहे, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बँकेच्या बैठकीत असं सांगण्यात आले, महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे. तुमच्या बँकेचा अकाउंट डायरेक्ट पैसे जमा होणार नाहीत. राज्य सरकारने आता 4 नवीन निर्णय काढलेले आहे, ते आपण आता पाहणार आहोत. कोणकोणते आहेत ते 4 निर्णय, तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल तर राज्य सरकारने आता 4 नियम लागू केले. ते बहिणीच्या बँकेत खाते पैसे जमा होणार आहेत. आतापर्यंत तुम्हाला 11 हप्ते पैसे जमा झाले असतील तर यापुढे येणारा 12वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे की नाही, या राज्य सरकारने महत्वाचे 4 नियम लागू केले आहेत. ज्या बहिणीला या 4 नियमाबद्दल माहित नाही त्यांनी लवकर माहिती करून घ्या. बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणे, अन्यथा तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार नाहीत. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे बहिणीने मध्ये प्रचंड वातावरण वाढलेलं आहे की कोणत्या महिन्याला पैसे जमा होणार की कोणत्या महिन्याला नाही पैसे जमा होणार. याबद्दल GR सुद्धा आलेला नाही अजून. तुम्हाला वाचू दाखवतो. शासनाने जे निर्णय घेतले आहेत की हा निर्णय कशामुळे घेतला आहे, कारण लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची योजना आहे, खूप प्रसिद्ध योजना आहे. यामध्ये योजनेमध्ये जर काही बदल करण्यात आलेला आहे तो शासनाला वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागणार आहेत. शासनाने जो निर्णय घेतला आहे तो मोठा निर्णय कशामुळे घेतला आहे, तो कोणता निर्णय, योजनेचे पैसे कसे जमा होणार आणि याबद्दल सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर महत्वाची बातमी आहे, लाडक्या बहीण योजना 12वा हप्ता तर कसं जमा होणार आहे त्याबद्दल एक मोठा निर्णय आलेला आहे. जो निर्णय तुमचा सांगतो, आता ज्या महिलांना आधार कार्ड किंवा व्यवस्थितपणे बँक खात्याचे लेखक नसेल त्या महिलांना 21 रुपये जमा होणार नाहीत. राज्य सरकार मोठा निर्णय आहे हा. पहिला निर्णय, आता लाडकी बहीण योजनेचा आधार कार्ड जर बँक खात्याशी व्यवस्थितपणे लिंक नसेल तर बहिणींना या पुढे एकही हप्ता जमा होणार नाही. येणारा हप्ता तुम्हाला 21 रुपये प्रमाणे जमा होणार आहे, पण तो आता जमा होणार नाही कारण तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येणार आहे. डेबिट माध्यमातून जमा होणार आहे. भरपूर अशा महिलांना आता आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक झालेलं नाही, त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालं पाहिजे. डिस्कनेक्ट होत असल्यामुळे ऑटोमॅटिक आधार कार्ड डिस्कनेक्ट होत आहे. याचं मेन कारण म्हणजे तुम्ही तो मोबाईल नंबर दिलेला असतो, तुमचा तो मोबाईल नंबर बंद पडलेला असतो, ऑटोमॅटिक तुमचं कार्ड आणि बँक खात्याशी जे लिंक डिस्कनेक्टेड होऊन जातं. म्हणून तुमच्या बँक खात्यात जाऊन तुम्ही खात्री करून घेणं गरजेचं आहे. आधार कार्ड दिलेली बँक खात्याशी लिंक झालेली ही नाही, जॉईन झालेलं आहे की नाही हे चेक करणं तुमचं काम आहे आणि जाऊन तुम्ही बँकेच्या खात्यामध्ये हे चेक केलं पाहिजे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आधार कार्ड खात्याशी लिंक असेल की तुमच्या बॅलन्स चेक करायला लागतो. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर पैसे निघत नाहीत. ज्याचा बॅलन्स चेक होत नाही तुमच्या थंब द्वारे मिनी चेक केलं जाईल. पैसे निघत नसले तर आधार कार्ड बँके खात्याला लिंक केलं जाईल. बघा, महत्वाचे ठरावपूर्वक कारण म्हणजे महिला या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा अपात्र ठरलेला आहे. तुमची मिनिटात चेक करून द्यावे लागेल, खात्री करून देतो. म्हणजे आता यामध्ये दुसरे जे कारण आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर किंवा या मोबाईल नंबरचं केलेलं लिंक, हे जर मोबाईल नंबर बंद असेल तर आधार कार्ड व्हेरिफिकेशन थांबतं. त्यामुळे खात्यामध्ये पैसे येऊ शकत नाही. खात्यामध्ये
पैसे येणे सुद्धा बंद होऊन जाईल. तर बँक अकाउंट पैसे जमा होतात की नाही याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की तुमचं बँकेचं चेक करणं सारखा मेसेज हे गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात की कुठल्या प्रकारचा बँक असो, स्टेट बँक असू दे, सेंट्रल बँक असू दे किंवा इंटरनॅशनल बँक असू दे, व्हेरिफिकेशन हे तुमचं महत्वाचं आहे. अकाउंट पैसे जमा झाले की तुमच्या एखादा खात्री करून घेणे गरजेचं आहे. आज राज्यातील शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये राहिल्या महिलांना पैसे वाटप होणार आहे. जून महिन्यांचा हप्ता कालपासून सुरू झालेला आहे. तर आज शेवटचा 10 जिल्ह्यांमध्ये आहे. पैसे वाटप होणार आहेत. महिलांचे जे वाटप होणार आहे ते कोणत्याही 10 जिल्ह्यामध्ये आज जून महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. म्हणजेच कोणकोणते 5 नियम लागू केले आपण पाहूया. महिन्याच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, महत्वाचे नियम सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आताची माहिती म्हणजे लाडकी बहीण आज शेवटचा दिवस आहे. ज्या महिलांना अजून मेसेज आलेला नाही तो फक्त मोबाईलच्या मेसेज वाट पाहू शकणार आहेत. आज तुम्हाला शेवटचा दिवस आहे. आज आला नाही तर तुम्ही हे काम करून घेणे गरजेचं आहे. तुम्ही हे काम करून घेणे तुम्हाला हे हप्ता मोबाईलला जमा होऊ शकतो. म्हणजेच तुमचा अकाउंट नंबर जमा होणार आहे. कारण तुमच्या शासनाकडे जे 4 नियम लागू केले, 4 नियमामध्ये जास्त नसाल तर तुम्ही मेसेज सुद्धा येत नाही. कारण जूनचा हप्ता भरून महिलांना भेटायला सुरू झालेला आहे. अकाउंट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तात्काळ हे कारण करून घेणे गरजेचं आहे. म्हणजेच अन्यथा तुम्हाला लाभ आता बंद होण्याची शक्यता आहे. अर्जंटमध्ये म्हणजे काम करायला केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे सर्वात अगोदर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेले आहे. यामध्ये आज शेवटचा दिवस आहे. यादीनुसार पैसे वाटप होणार आहे. भरपूर जिल्ह्यांमध्ये ही नावं गेलेली आहेत. तर शेवटचे 10 जिल्ह्यांमध्ये म्हणजे पैसे वाटप बाकी आहे. यादीमध्ये नाव मी तुम्हाला सांगतो कोणत्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे. यादी सुद्धा वाचून दाखवतो. जिल्ह्यांपैकी जर राहत नसाल तर आजचा हा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत इथून पुढे. ही महत्वाची लाडकी बहीण योजनेचे नियम ठेवल्याप्रमाणे आहेत. लाडकी बहीण हप्ता आता 2100 रुपये झालेला आहे. ज्या महिलांना मेसेज येतो त्या महिलांनी आपल्या 2100 रुपयाचा मेसेज दिसून येतोय त्या महिलांनी 2100 रुपये मेसेज आलेले तुम्ही इथून पाहू शकता. लाडक्या बहिणी जे मेसेज आले आहेत तुम्ही बातमी सुद्धा पाहू शकता. स्वतः सांगत आहेत आपले देवेंद्र फडणवीस 2100 रुपये जमा होऊ शकतात मेसेजद्वारे. तर तुम्ही बँकेत सुद्धा जाऊन चेक करणं गरजेचं आहे. 2100 रुपये आता वाढून येणार आहेत. जूनचा हप्ता तर म्हणता येईल माझ्या खात्यामध्ये आज 2100 रुपये जमा झाले. शासनाचे गरिबांना अशीच मदत करावी हीच